हॅलो एव्हरीवन। तर आता मी तयार झालेली आहे आणि आता माझी तयारी तर झालेलीच आहे आणि आता ऋतुजा तयारी करणार आहे। तर आता ऋतुजाला मम्मीला भेटवायला घेऊन जायचं होतं। ती खूप रडत असते की मला घेऊन चल आणि ती घरी एकटी पण असते तर तिला भीती वाटत असते, बाहेरून लॉक लावून जाते ना मी, ती अशी कधी राहून नाही आहे एवढा वेळ। तर नाही का मी आता चाललेली आहे। मी मम्मीचा टिफिन, पाण्याची बॉटल, जे सामान मला लागते ते मी घेतलेलं आहे आणि आता मी ॲटोनी हॉस्पिटलला चाललेला आहोत। तर कंटिन्यू राहा। टिफिन घेतला? हो, टिफिन पण घेतला मी। तर आता चाललो आहे आम्ही मम्मीकडे हो, भेटायला। चल लवकर जाऊया। हो, तर ऋतुजा लवकर तयारी करून घे, मग आपण निघू। हो चल। तर आता इथे ऋतुजा तयारी करत आहे। ऋतुजाला मम्मीला भेटायचं होतं। आता मम्मीला ॲडमिट होऊन 1-2 दिवस झालेले आहे। ती खूप मागे लागली होती, घेऊन चल मम्मीची खूप आठवण येत होती। हो ना, ती घरी पण एकटी राहते, तिला भीती वाटते मला। म्हणून मी नाही का आता तिला भेटायला घेऊन चाललेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत। मी टिफिन वगैरे घेऊन घेतलाय मम्मीचा। मी मम्मीचा टिफिन घेतलेला आहे आणि ऋतुजा आणि माझ्यासाठी टिफिन प्रतीक्षा काकू आणणार आहे। आणि कसं ऋतुजाला बरं नाही वाटत होतं घरी, मम्मीची खूप आठवण येत होती तिला, तर आम्ही आता घेऊन चाललेली आहे तिला। तर आता आम्ही निघत आहोत। तर आता मी इथे नाही का हॉस्पिटल चाललेलो आहो। आता मम्मीला ऑपरेशनसाठी आत नेलेलं आहे। आता त्यांनी म्हटलं आहे तुम्ही बाहेर वेटिंग एरियामध्ये बसा म्हणून आणि ऑपरेशन होईल, तर मग ते रूममध्ये आणतील, मग तुम्ही थोड्या वेळाने, म्हणजे लगेच नाही, थोड्या वेळाने भेटू शकता म्हणून। तर आता इथे ऋतुजा काही नाही होऊन जाईल, मम्मीची तब्येत ठीक, ऑपरेशन होणार आहे ना आता, नको काळजी करू, होऊन जाईल। इथे मी, कोमल ताई आणि प्रतीक्षा काकू पण खूप टेन्शनमध्ये होतो, आम्हाला खूप भीती वाटत होती। हॅलो एव्हरीवन। तर तुम्ही जसं पाहिलं होतं की डॉक्टरांनी आम्हाला बाहेर पाठवलं होतं, मम्मीचं ऑपरेशन होतं, तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकली कारण की तिथे व्हिडिओ घेणं अलाउड नाही आहे। तर माझ्याच्याने जेवढे अलाउड होतं मी तेवढे घेतलेले आहे। तर आता मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे। रात्री आम्ही तिथेच होतो, तिथे झोपलो आम्ही कसं तरी, आणि सकाळी घरी आली, मी थोडीशी झोपली आणि आता फ्रेश वगैरे झाली। तुम्हाला विचार पडला असेल की आता तर ॲडमिट होती आणि अचानक ऑपरेशन कसं झालेलं आहे, तर त्याची एक स्टोरी आहे। एक ताई आणि दादा आहे, त्यांनी आम्हाला मदत केली आहे। मम्मीचा जोही ऑपरेशनचा पूर्ण खर्च होता त्या ताई आणि दादांनी उचललेला आहे। ताई आणि दादा, तुमचं खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला मदत केली। हा देवाचा चमत्कार आहे की तुम्ही आम्हाला मदत केली। आई खूप चांगली आहे आणि तिला वाटत होतं की यूट्यूबवरचे कधी जमणार, तर तिने पाहिलं पूर्ण, तिला त्रास समजला की माझ्या मम्मीला किती दुखत आहे, काय होत आहे, आणि तिने आम्हाला मदत केली। त्या ताई आणि दादाचं मी खूप खूप धन्यवाद करते। ताई दादा, खूप मदत झाली आमची, नाही तर आम्ही कसं केलं असतं, काय केलं असतं। ताईने का देवासारखी धावून आली आमच्यासाठी आणि त्या खूप चांगल्या, त्या विचारत होत्या, काळजी करत होत्या मम्मीबद्दल, ऋतुजाबद्दल, सगळं आमच्याबद्दल विचारत होत्या व्यवस्थित की तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, धीर देत होत्या। थँक्यू सो मच ताई। मी एवढं थँक्यू म्हटलं ना तरी कमी आहे, कितीदा तरी म्हटलं तरी थँक्यू सो मच। आणि तुझ्यामुळे, दादामुळे शक्य झालं, त्याच्याबद्दल मी कल्पनासुद्धा नाही करू शकत, असा चमत्कार झाला आमच्या लाईफमध्ये। घरच्यांना पण एवढी मदत केली आणि बाहेरच्यांना पण तेवढीच मदत केली। माझी मम्मी सगळ्यांना मदत करते, म्हणून आज देवानं नाही का तिला तारलं या गोष्टीमधनं। मी देवाला पण खूप खूप धन्यवाद करते। ताईला एक जरिया बनवला आणि आमच्यापर्यंत पाठवलं, आणि आम्ही त्या ताईशी बोललो ना, ती ताई पण म्हणे की कुठेतरी आपल्याला गुड कर्म करायला पाहिजे, काही कर्म असतात तेव्हा जसं जुळून येते, नाही तर सांगा किती लोकांना हेल्प पाहिजे असते, त्यांची हेल्प होत नाही, पण आमची त्या ताईमुळे झाली, देवामुळे झाली। आणि ते सबस्क्रायबर ताई काकूनी पण आमची खूप मदत केली, त्यांचं पण मी धन्यवाद करते। तुमच्यामुळे हे शक्य झालं,
मी खूप जास्त खुश आहे. मामाला पण खूप कॉन्टॅक्ट केले, अलग अलग नंबरवरनं फोन केले. माझा आवाज ऐकला तसा तो फोन कापायचा. इथे आमची मदत झाली नाही तर कोण नातेवाईक कोण घरचे कोणीच मदत नाही करत. कोण पण नाही घेतलं की किती त्रास आहे काय. तेव्हा नुसता आमचा फोन कापत आहे आणि आमचा फोन पहिलेच ब्लॉक लिस्टमध्ये टाकलेला आहे आणि लोकांच्या फोन करत आहे तर तू माझा आवाज ऐकला की कापत आहे. मी एवढं सांगितलं त्याला की प्लीज तू आमची मदत कर, माझ्या मम्मीचं ऑपरेशन आहे, कुठूनही काही जमवू प्लीज मदत कर. पण नाही, त्यानं काही आमची मदत नाही केली. मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे. डॉक्टर खूप जास्त चांगले आहे आणि मम्मीची केअर वगैरे खूप चांगल्याने करते आणि चांगलं ऑब्झर्वेशनमध्ये वगैरे ठेवलं आहे. पण गोष्ट एकच होती की व्हिडिओ ते शूट नव्हते करू देत आणि त्यांचं बरोबर पण आहे, कारण की तिथे बाकी पेशंट असतात, त्यांची प्रायव्हसी असते, तर त्या शूट करू नाही देत. असे तुम्हाला माहीतच असेल. व्हिडिओ शूट अलाव नव्हता, बस एवढाच इश्यू होता. बाकी डॉक्टर खूप चांगले आहेत. त्यांनी मम्मीला अंडर ऑब्झर्वेशन चांगल्याने ठेवलेलं होतं. ते आमच्याशी चांगल्याने वागत होते. त्यांना आमची प्रॉब्लेम पण माहीत होती की मम्मी एक सिंगल मदर आहे, यांना थोडा त्रास आहे, पैशांची प्रॉब्लेम आहे, तर ते समजून घेत होते डॉक्टर. आणि मम्मीला व्यवस्थित चेक करणं वगैरे खूप चांगल्याने बघत होते, जपत होते आणि तिला दुखेल नाही अशी ते काळजी घेत होते. तर आता ऑपरेशन चांगल्याने पार पडलं आहे. त्यांनी प्रतीक्षा काकू पण आमच्यासोबत आली होती, धीर देत होता. आता ऑपरेशन तर झालेलं आहे, पण आता सुट्टी कधी देतात मम्मीला माहिती नाही. आणि हो ऋतुजा लवकरच येईल ती, 2-3 दिवस लागेल पण तिला. ऋतुजा काळजी नको करू, येईल ती. ऋतुजा नुसती रडत असते. तिला मम्मीच्या खूप क्लोज आहे ती, एकदम खूप भयंकर. मम्मी आणि ऋतुजा एकमेकांना खूप लाड करतात, तर ती खूपच जास्त मिस करते मम्मीला, रडत असते नुसती. तिला मला समजून सांगावं लागते की येईल येईल, काही नाही होत, आपली आता मदत झालेली आहे. ताई आणि दादा थँक्यू सो 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 मच अगेन की तुमच्यामुळे ऑपरेशन झालं. आम्ही खूप घाबरलेलो होतो की आमचं माझ्या मम्मीचं ऑपरेशन कसं होईल, काय होईल, एवढी मोठी रक्कम कुठून येईल, मदत कुठून होईल. आणि यूट्यूबवर पण जमत नव्हते, 10,000 जमले होते. त्याच्याबद्दल यूट्यूब फॅमिली खूप खूप धन्यवाद करते तुम्हाला. ताई दादा खूप खूप धन्यवाद. मी खूप टेन्शनमध्ये होतो. यूट्यूबवरनं फक्त 10,000 जमत होते. आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये होतं की काय होणार, कसं होणार. मग अचानक ताई आणि दादाने आम्हाला मदत केली. आम्ही सांगू नाही शकत, आम्हाला विचार पडला होता की आम्ही कसं करायचं, काय करायचं. खूप भयंकर त्रासात होतो. रात्रभर मला झोप पण येत नव्हती, खूप टेन्शन यायचं मला मम्मीला बघून. मम्मीला मी असं कधीच नाही पाहिलेलं आहे. फायनली माझी मम्मी 2-3 दिवसांनी घरी येणार. मी खूप जास्त खुश आहे आणि थँक्यू सो मच अगेन ताई आणि दादा आणि यूट्यूब फॅमिली. ताई आणि दादाने ऑपरेशनचा खर्च उचलला होता, ते तर खूप मोठी हेल्प आहे. पण आपल्या यूट्यूब फॅमिलीनी पण माझी खूप मदत केली आहे. मम्मी जेव्हा ॲडमिट होती तेव्हा मी त्याच्यानेच पैसे दिलेले आहे, मेडिसिन वगैरे सगळं मी केलं. थँक्यू सो मच की ताई दादा आणि आपली यूट्यूब फॅमिली, तुम्ही खूप जास्त चांगले आहात. तुम्हीच आमची फॅमिली आहात, ताई दादा आणि यूट्यूब फॅमिली. थँक्यू सो मच ताई आणि दादा, तुम्ही आमच्या मम्मीच्या ऑपरेशनसाठी एवढी मदत केली. ऋतुजाला पण तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणायचं होतं. आता मम्मा घरी येणार. आता मम्मी घरी येईल लवकरच. आता जरा मला बरं वाटतंय, नाही तर मी खूप टेन्शन मध्ये खूप होते. जास्त आम्ही टेन्शनमध्ये होतो की कसं होणार, काय होणार. खूप भयंकर आम्ही त्रासात होतो. त्याच्याबद्दल आम्ही सांगू पण नाही शकत आम्ही एक्सपिरियन्स. पण तुम्ही आले, आमची हेल्प केली. थँक्यू सो 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 तुम्ही मच. सगळे होते, ताई आणि दादा होते म्हणून हेल्प झाली, नाही तर काय झालं असतं. 2-3 दिवसांनी सुट्टी होणारच आहे, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. आम्ही तुम्हाला दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये मम्मीला, नाही का. तर मग मी इथेच व्हिडिओचा एंड करते.